मंडळी, आजच्या दिवसात मी काय शिकले माहिती आहे? पेशन्स आर रिअली व्हेरी इम्पॉर्टंट मोर दॅन एनिथिंग एल्स. वेलकम टू डे 3 आउट ऑफ 30 मिनी व्लॉग्स. आज मी गेले होते बाळूमामांच्या आदमापूर येथील मंदिरात. आज होता संडे, त्यामुळे तिथे प्रचंड गर्दी होती आणि मला तर असं वाटलेलं की झालं, संपलं. आता तर काय आपलं 4-5 तास दर्शन होत नाही. बिकॉज इतकी गर्दी पाहून खरोखर मी घाबरून गेले होते. बट फॉर चेंज चक्क 1 तासात माझं दर्शन तिथे झालं आणि खरं सांगते मला असं वाटलं नव्हतं, की मला इतकं छान तिथे वाटेल आणि खरंच खूप मनाला प्रसन्न मला तिथे वाटलं. आजपर्यंत मी टिकपुर्लीच्या बर्फीबद्दल पण ऐकून होते, पण मी कधी ट्राय केली नव्हती. सो 2.5 तास आरामात ही बनणारी बर्फी मी ट्राय पण केली आणि कमाल लागते ही. मी म्हणलं ना, पेशन्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन एनिथिंग एल्स. विचार करा 2.5 तास मस्तपैकी ही दूध घोटवून बनली जाणारी बर्फी किती छान लागत असेल. त्याच्या शेजारी ते काका मस्त फ्रेश उसाचा रस बनवत होते. तोही मी ट्राय केला. खूप बरं वाटलं. हॉनेस्टली आज मला असं जाणवलं, की आपल्याला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची किती सवय लागली आहे ना. 2.5 तास बनणारी बर्फी, 4-5 तास लाईनमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी खूप अवघड वाटतात. जाता-जाता मग आम्ही थालीपीठ खाल्लं आणि इव्हनिंग अर्थातच आय वॉन्ट टू गो टू एक मस्त कॅफे आणि मी तिथे आधीच कॅफेला गेले होते, जे की राजारामपुरीत आहे. आणि मग आदित्यला असा प्रश्न पडलेला, की हे एक फ्रेंच फ्राय मोठं कसं काय आहे इतकं? सो आय डोंट नो की ते कसं काय मोठं आहे, बट हा आम्हाला दोघांनाही प्रश्न पडलेला. म्हणून आम्ही बाकीचे सगळे फ्रेंच फ्राय त्याच्याबरोबर कंपेअर करून बघितले. पण आम्हाला शेवटपर्यंत ह्याचं उत्तर मिळालं नाही, की तो एकच फ्रेंच फ्राय मोठा कसा होता. एनिवेज माझ्यासाठी संडे रिच्युअल आहे, की मला कॅफेला जायला खरंच खूप आवडतं. मला छान-छान कॅफे प्लीज सजेस्ट करा कमेंट बॉक्समध्ये आणि दिवसाचं एंडिंग मी हवाबान हर्डी करून खाऊन केलं. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.